महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने सर्वच जण हादरून गेले. पण आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अजित पवारांनी ती ऐकली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. हे दुसरे तिसरे कोणी नाही तर त्यांची 27 वर्षापासून गाडी चालवणारे चालक श्यामराव मनवे यांनी सांगितले आहे. अपघाताच्या आदल्या रात्री काय झाले होते याची संपूर्ण माहिती त्यांनी या निमित्ताने दिली आहे. श्यामराव मनवे हे अजित पवारांचे चालक. अजित पवारांची सावली म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या 27 वर्षापासून ते अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य करत आहेत. जिथे अजित पवार तिथे श्यामराव मनवे असे जणू समीकरणच जुळले होते. ज्यावेळी अजित पवारांचा अपघात झाला त्यावेळी श्यामराव हे मुंबईत दादांच्या देवगिरी बंगल्यावर होते. त्यांना कोणीतरी अपघात झाल्याची बातमी दिली, पण त्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. थोडा वेळ काही समजलंच नाही असेही मनवे यांनी सांगितले. त्यांचा मृत्यू झाला आहे ही बातमी दाखवली जात होती. आपल्याला यावेळी सुन्न झाल्यासारखे झाले, काहीच कळत नव्हते असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की मंगळवारी सर्व बैठका लवकर संपल्या होत्या, त्यामुळे आपण त्यांना कारने पुण्याला रात्रीतच जाऊ असे सुचवले होते, पण त्यांनी जाण्याचे टाळले. त्यावेळी माझे ऐकले असते तर हा अनर्थच घडला नसता असे श्यामराव मनवे यांनी सांगितले. हे सांगत असताना त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणी सांगितल्या. अजितदादा हे कडक स्वभावाचे असले तरी तेवढेच मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्याजवळ जे काही खाण्यासाठी असेल ते सर्वांना वाटून देत असत. एक लाडू असला तरी ते त्याचे 4 भाग करीत असे असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने काहीही सुचत नाही. घटनेवर माझा विश्वासच बसत नाही. त्यांनी सकाळी गाडीपर्यंत सोडवायला आपणच गेलो होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. बारामतीचीच नाही तर महाराष्ट्राची त्यांच्या जाण्याने हानी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आदल्या रात्री आपले ऐकले असते तर त्यांचा जीव वाचला असता असेही मनवे यांनी सांगितले. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.